नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ बनवायचं कारण असं की आता मी रिटर्न जाणार आहे उझबेकिस्तानला, रशियाला, आणि मला करायची आहे माझी बॅग पॅकिंग. कारण की मी अजून काहीच सामान पॅक नाही केलेलं करून खूप सारं सामान भरायचं आहे मला. आणि इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता या बॅग्स, सूटकेस, याच्यामध्ये मला सगळं पॅक करायचं आहे. कपडे बऱ्यापैकी त्याच्यातच आहेत माझे, पण काही मला अजून खालून आणून त्याच्यामध्ये टाकायचे आहे. स्टेट येऊन आपण बघूया कसं होतं आणि कशी माझी पॅकिंग होते आणि कसा मी जातो रशियाला. मंडळी, आता तुम्ही बघू शकता इकडे कपडे थोडे जरा मेसी पडले. मी एक बॅग उघडली इकडची, त्या बॅगमधनं माझी ग्रे कलरची जीन्स काढून त्याचं थोडंसं ते शिलाई उसवलेली, आणि आता हे कपडे मला घडी करून ठेवायचे. हे आता घडी करून ठेवायचं. आणि ही एक पॅन्ट आहे फॉर्मल, त्याला मला नॅरो करायचं थोडंसं, याची शिलाई गेली आहे, तर ती मला उद्या नॅरो करून टाकायची आहे. आणि आता या कबर्डमधलं पण सामान काही थोडंफार जे घेऊन जायचं ते काढायचं आहे, परत हे सगळं फिट करायचं. ही पॅकिंग उद्या कन्फर्म करावं लागणार आहे आपल्याला ॲट एनी कॉस्ट, कारण की खूप उशीर होत चालला आहे. आज 29 नाही आहे, आज 30 ऑगस्ट आहे, उद्या 31, परवा जायचं. 1 तारखेला जायचं आहे. 1 किंवा 2 यातलं कुठली तरी 1 तारीख असू शकते. जायचं आहे. इकडे एक बॅग पॅक नाही केली आहे, सर रँडम भरलेलं आहे तसंच. आणि इकडे मागे 2 आहेत. कुठे गेली रे? इकडे मागे ही वाली माझी आणि ही भावाची, आणि ही पण त्याचीच आहे. असं भरलेलं आहे थोडं सामान. आणि भरायचं तर कपडे तर नाही जास्त काही, हे कुकर वगैरे आणि हेच भरायचं सामान, केटल. आणि बाकी मुंबईला गेल्यावर आता पॅकिंग झालेली तुम्ही पाहिलीच. आज माझी सिस्टर आली आहे बेबीला घेऊन. आणि बेबी इथे झोपलंय. स्टेट येऊन आणि मी कसं डेकोरेशन केलं, कसं वेलकम आम्ही केलं, मी ती पण क्लिप अटॅच करेन. स्टेट येऊन. मंडळी, चाललोय मुंबईला. मंडळी, पोचलो मुंबई. ट्रॅफिक मध्ये भरपूर अडकलो. अजून आता काय बाकी सगळं एकदम फर्स्ट क्लास होतं, पण ट्रॅफिकने. तर मंडळी, जर्नी कंप्लीट झालेली आहे. आपण पुण्यावरून मुंबईला आलोय. मी जस्ट चेंज केलं. मी म्हटलं चला आता एक शूट पटकन छोटासा करून सांगूया, अपडेट देऊया काय कुठे आहे. आता घरी पोचलो मी फायनली. आत्ता टाईम झालेला आहे 12 वाजलेले आहे, म्हणजे ऑलमोस्ट 6 तारीख सुरू झालेलीच आहे. आम्ही निघालो दुपारी, पण आम्हाला खूप ट्रॅफिक आणि खूप उशीर झाला पोचायला. बट फायनली पोचलो, चेंज वगैरे केलं आहे. आता जायचं आणि झोपायचं. सी टुमॉरो. नमस्कार मंडळी, आज 6 तारीख आणि उद्या 7, म्हणजे उद्या गणेश चतुर्थी आहे. आज आमच्या सोसायटीचा गणपती आलेला आहे. तुम्हाला आवाज थोडा येत असेल बॅकग्राऊंडमध्ये, कारण मी ते बेडरूममध्ये येऊन शूट करतो, पण हॉलच्या खिडकीतून खूप जोरात आवाज येतोय. बाहेर आता तो गणपती आलेला आहे. बघू, थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवतो कशी दिसते. जसं तुम्ही पाहिलं, खूप छोटीशी क्लिप होती आणि गणपती पाठ मोरे होते, त्याच्यामध्ये मला दिसत नसेल आता फेस मी उद्या रिव्हील करेल, ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळेस मी तुम्हाला गणपतीचा फायनल लुक दाखवेल, कसा आहे आमच्या सोसायटीचा गणपती. आणि नक्की तुम्ही दर्शन घ्या, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मंडळी,
2 दिवसानंतर आज ब्लॉग कंटिन्यू करतोय. सो 2 दिवस खूप धावपळीत होतो, शॉपिंग चालली होती, सगळी कामं चालली होती. आता पण मागे तुम्हाला दिसत असेल पसारा पडला आहे बॅगेत जो भरायचा आहे. सो 2 दिवसानंतर आज ब्लॉग कंटिन्यू करतोय. सो उद्या मी जाणार आहे एका मित्राच्या घरी दर्शनाला गणपतीच्या, आणि तिथून पुढे मग थोडीफार शॉपिंग करणार आहे. सो उद्याचा दिवस मी तुमच्यासोबत असणार आहे. 2 दिवस सध्या हे शॉपिंग खूप घाईघाईत झालं, त्याच्यामुळे मला फार ब्लॉगिंग वगैरे करता आलं नाही, त्याच्यामुळे आय एम सॉरी. पण आता आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतोय. सो तुम्ही स्टे ट्यून मंडळी. सो कालचा ब्लॉग आज कंटिन्यू. आज चालू आहे बाहेर. आत्ता टाईम झाला आहे 11:55. निघायचं आहे आता. फायनली अथक प्रयत्नानंतर झालेलं आहे आपलं सामान घेऊन. या बॅगेत ठासून भरलेलं आहे. आणि ही आमची टॅक्सी केलेली आहे. ह्या माणसाने अजून म्हणजे बार्गेनिंग चांगली करता आली असती, पण चला ऑल द बेस्ट पुढच्या वेळेसाठी त्याला. आणि बघा, एन्जॉय करा व्ह्यूला. मागे गाड्या आणि आम्ही विथ सामान. मुंबई आणि मुंबईचं ट्रॅफिक. फायनली पोचलोय घरी. फ्रेशन अप वगैरे होऊन एक अपडेट देतोय तुम्हाला. सो गेलो होतो, शॉपिंग वगैरे थोडीफार केली मी. गणपती दर्शन केले जसं तुम्ही आधीच्या क्लिप्समध्ये पाहिलंच असेल. सो फोर्टचा राजा वगैरे आणि इच्छापूर्ती गणपती, गल्लीतला गणपती. सो असे गणपतींचे दर्शन झालं मला आणि खूप छान वाटलं. दिवस पण खूप छान गेला.
सो मंडळी, आजचा दिवस खूप छान होता. सो आज माझ्या फ्रेंड्सनी माझा बिलेटेड बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. सो खूप छान वाटलं, खूप छान सेलिब्रेशन त्यांनी केलं. आणि त्यांचे गिफ्ट्स जे होते, बापरे काय युनिक गिफ्ट होतं. खूप छान गेला दिवस आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप कमी मिळाला मला, पण जो होता तो खूप छान. तर मंडळी, आज लास्ट डे, उद्या फ्लाईट आहे. सो उद्या उझबेकिस्तान कॉलिंग. बाय बाय इंडिया. आज शेवटचा दिवस. सो पॅकिंग वगैरे सगळं करून रेडी व्हायचं. सो सी यू टुमॉरो. तर मंडळी, पोचलोय फायनली उझबेकिस्तान. ही माझी रूम आता खरं दाखवायच्या कंडिशनमध्ये नाही, त्यामुळे दाखवणार नाही कॅमेरा, कारण खूप एकदम पसारा झाला आहे, मेस पडलं आहे सगळं. सो मंडळी, मी क्लिप्स जशा तुम्ही पाहिल्याच एअरपोर्टच्या किंवा तिकडच्या रेल्वे स्टेशनच्या, माझा प्रवास खूप धावपळीत झाला, त्याच्यामुळे मला ब्लॉग कंटिन्यू करता आलं नाही, कारण माझी कनेक्टिंग फ्लाईट होती. सो त्याच्यामुळे मला ब्लॉगिंगला वेळ भेटला नाही तसा, कारण की फ्लाईट एक उतरून लगेच दुसरी होती. आणि सो त्याच्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे एअरपोर्टमध्ये, आणि फार व्हिडिओग्राफी मी केली म्हणजे करायलाच ते अलाउड नसते, त्यामुळे मी थोडंफारच जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं केलं. सो असा झाला माझा प्रवास, आणि हा माझा पहिला ब्लॉग होता. होप सो तुम्हाला आवडला असेल. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. ओके, बाय.